गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला तर आजचा दिवस खूप छान सुरू झाला आहे. मॉर्निंगला लवकर उठली होती, 6ला उठली आज. मग ॲक्च्युली मी 4:45ला उठली. येस, नाही सॉरी 5:45ला उठली. दाखवते इतकी खुश काय सांगते. आणि 6चा मी आज योगा क्लास अटेंड केला, कारण सकाळी उठणं माझ्यासाठी खूप मोठा टास्क असते आणि आज मी ते पूर्ण केलं आहे. आणि मी योगा केल्यानंतर ना ऑलमोस्ट 7च्या दरम्यान थोडीशी ऊन आलेली आणि म्हटलं यार मस्त दिवस सुरू झाला आहे. बट आताचा वेदर बघा, म्हणजे लिटरली इतकं असं वेदर झालं आहे की आता 5-6 वाजले संध्याकाळचे आणि आता भयंकर पाऊस येणार असा वेदर झाला आहे. वेट मी तुम्हाला दाखवा. असे बादल आले आहे आणि असं वाटतं की धो पाऊस येईल. आणि मला तरी वाटते की धो पाऊस येणार आहे, कारण वेदर ना तशाच टाईपचा काहीतरी झालं आहे. पूर्ण बादल काळे. मी तुम्हाला दाखवले होते हे फुलं आले आहेत म्हणून. या फुलांचा सुगंध इतका सुंदर येतो आहे की गार्डनमध्ये आले इतका सुंदर सुगंध येतो आहे, मला कळतच नाही आहे. आणि हा मला आज जास्ती जाणवते बिकॉज ऑफ वेदरमुळे कंटिन्युअस वाऱ्यामुळे ना तो फ्रेग्रन्स घरभर येतो आहे. खूप मस्त सुगंध आहे. या फुलांचं नाव मला खरं तर माहिती नाही, पण तुम्ही हे फूल नक्की तुमच्या बाल्कनीमध्ये लावा. म्हणजे जिथे कुठे तुम्ही लावत असाल लावा, कारण याचा सुगंध खूप सुंदर आहे. आणि मला वाटतं की आणखी पण सुगंध राहणार आहे, कारण याला बऱ्याच कड्या आहेत बघा. आणि हे मस्त झाड आहे यार, खूप मस्त सुगंध आहे. आता मी प्रीतमला पण घेऊन आली आहे, कारण त्याला फ्रेग्रन्सवाल्या गोष्टी खूप आवडतात. याचा सुगंध बघ किती छान येतं आहे. अरे बघ ना, मी तेच म्हटलं काल कसे काय मला एवढे फुलं दिसले. म्हणजे थोडेसे होते, सकाळी 2-3 दिसले होते, पण नंतर सडनली एवढे फुलं आले आणि सुगंध किती सुंदर येतं. डू यू वॉन्ट टू से समथिंग अबाउट दॅट? मला येतं एवढा सुगंध. बघ आता लवकरच सोनचाफ्याला पण फुल येणार आहे, कारण त्याला कळी ऑलरेडी आली आहे. लवकर उठण्याचे फायदे तर खूप आहेत, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. कारण सकाळचा जो वेळ असतो ना, तो आपला मी टाईम असतो. तिथे आपण काय करायचं स्वतःसाठी ते आपण डिसाईड करू शकतो. जसं की मी डिसाईड केलं आहे की मॉर्निंगला थोडं लवकर उठून मी योगा करते आहे, थोडंसं वॉक करायला जाते आहे. पण कधी पाऊस आला तर नाही जमत तेवढं जायला. आणि आज माझ्यानंतर थोड्या वेळाने प्रीतम पण उठला होता, तर मला बराच वेळ त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करायला, गोष्टी करायला मिळाल्या. आणि बराच वेळ मिळाल्यामुळे ना आमच्या हव्या त्या सगळ्या गोष्टी पण डिस्कशन झाल्या. खूप साऱ्या अशा गोष्टी असतात जे आपण असं फ्री माइंडनी बोलू शकत नाही, कामात विसरून जातो. पण मॉर्निंगला छान असा वेळ मिळाला आज आणि आम्ही खूप वेळ मस्त असं गप्पा मारल्या. चिले बनवणार आहे. कालच रात्री मी याला भिजू घातलं होतं. चला तर आता मी कसं बनवते ते तुमच्याशी आजच्या दिवसाला शेअर करते. तर ही मूग डाळ मला वाटते 1-1.5 वाटी मी काहीतरी घातलेली. आता याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, पण बारीक करताना यात आपल्याला काही गोष्टी घालायच्या आहेत. यात मी घालणार आहे 4 मिरच्या, आलं, 2 आपल्या लसणाच्या कढीपत्ता भरपूर चांगला असतो हेल्थसाठी. खूप बेनिफिट्स आहे याचे. तुम्ही पण नेहमी तुमच्या भाज्यांमध्ये, चिल्यांमध्ये घाला, कारण खरंच याचे खूप बेनिफिट्स आहेत. हे दही, आंबट दही वापरलं तर चांगलंच आहे, पण थोडं मिक्स पण राहिलं तरी चालतं. त्याला मी छान आता ग्राइंड करून घेणार आहे. आणि मग मी यात घातली आहे कोथिंबीर बारीक चिरून. छान याला मिक्स करायचं आहे. आणि यामध्ये ना आपल्याला मीठ घालायचं आहे. सोबतच हवे तेवढे सगळे तुम्ही व्हेजिटेबल्स यामध्ये घालू शकता. मी सुद्धा यात गाजर, कांदा, टमॅटो घातला आहे. आणि सोबतच तुम्हाला हवं ना तर शिमला मिरची वगैरे पण तुम्ही यात घालू शकता. छान गरम तवा करून घ्यायचा, तूप लावायचं आणि त्यानंतर याला घालायचं. पण यात ना मी रवा घालायची विसरली. थोडा रवा तुम्ही नक्की घाला. मी रवा न घातल्यामुळे खालून थोडा चिटकला होता. याच्यापूर्वी सुद्धा मी हा पराठा बनवला आहे, चिला बनवला आहे, पण त्यावेळेस मी रवा घातलेला, यावेळेस मी विसरली. सो प्लीज तुम्ही ते न विसरता रवा घाला, किंवा बेसनही थोडंसं तुम्ही यात घालू शकता. एका तव्यावर चिटकत होतं म्हणून माझा जो दुसरा तवा होता लोखंडाचा त्याच्यावर बनवायला घेतलं. त्यावर खूप छान चिल्ली बनून निघाले होते. प्रीतमला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे तो तिथेच बसून त्याच्या वर्कस्टेशनला आज नाश्ता करणार होता. वयूला आज ब्रेकफास्ट नाही करायचं आहे, त्याला फक्त पेरू खायचं आहे. त्याने 1 पेरू खाल्ला ऑलरेडी आणि मला नको वाटतं त्याला 2 द्यायला, पण तो काही ऐकायला तयार नाही. त्याला पेरूच हवं आहे. कंटिन्यू मला फ्रीजकडे घेऊन जातो आणि म्हणतो आई पेरू, आई ग्वावा. तेवढंच त्याला कळतंय आज आणि नुसतं पेरू खातोय. काय आहे अभियू हे? गावा, पेरू काय आहे? चला तर तसं तर ना त्यांनी जे मला म्हटलं आहे की कॉफी चहा चालणार नाही आहे, पण ऑब्व्हियसली त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की एवढ्या लवकर ही सवय सुटत नाही. तसं मॉर्निंगचं मी पूर्णपणे बंद केलं आहे. मॉर्निंगला मी चिया सीड घेतलं होतं
पण आता प्रीतमला कॉफी दिली तर असं झालं की थोडीशी कॉफी घेऊया मी ॲज युजल. सो माझ्यासाठी पण मी थोडीशी कॉफी केली आहे, ती घेते. त्यानंतर मला आज बरेच काम आहे. खरं तर मला थोडीशी क्लिनिंग करून घ्यायची आहे किचनची. आज होते की उद्या होते ते बघूया. सो आता स्वयंपाक करायचा आहे. सो चला, जे काही होईल दिवसभरात तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज प्रीतम बरोबर मला कॉफी प्यायचा चान्स नाही मिळाला. म्हटलं ठीक आहे, मी माझं पिऊन घेते. म्हणजे मी हॉलमध्ये बसली, माझी आवडीची सिरियल लावली आणि कॉफी प्यायला सुरुवात केली. तेवढ्यातच अव्यू आला आणि त्याला सांगावं लागतं की बघ बाळा, हे हॉट आहे, याला टच नाही करायचं. आणि थोड्या वेळ आधी मी नॉक केलं होतं प्रीतमला की प्रीतम तू फ्री आहे का, 5 मिनटं येऊ का कॉफी प्यायला म्हणून. तर तो आत्ता आलेला माझी सगळी कामं झाल्यानंतर. आणि तो बाहेर आल्याला मला बोलला दीपिका नागपूर जायचं का. मला काही सुचलंच नाही हा असं अचानक का बोलतंय. मी काहीतरी शेंगा तोडायला बसलेली आणि मग प्रीतम बोलला की जायचं का आपण. मी म्हटलं ठीक आहे, आपण करूया आरामात त्याच्यावर डिस्कशन. आणि मग त्यानंतर छान अशी कढी मी बनवून घेतली. आज ना मी सिंपल भाजी पोळी आणि कढी एवढंच बनवणार होती. भात मी बनवणार नव्हती, कारण मागल्या 2 दिवस आम्ही कंटिन्यू भात खातोय आणि एक लेवल नंतर ना एखादी गोष्ट अति होते तर मग ती नको होते. म्हणून म्हटलं की आज आपण भाजी पोळी आणि कढी करूया. वरण पण नको, कढी करूया, कारण दही पण खूप बरं असते हेल्थसाठी. सो त्यासाठी. आणि अव्यूला स्पेशली कढी पोळी खूप आवडते. सो मी मोस्ट ऑफ टाईम आठवड्यातनं 1-2 वेळा कढी तर बनवतच असते. गरमागरम कढी पावसाळ्यात खूप भारी वाटते. आणि बघा इथे चपाती बनवायला घेतली, कारण अव्यूला भूक लागली होती. त्याची आंघोळ वगैरे पण मी आवरली होती ऑलरेडी. म्हणून मग आता त्याच्यासाठी छान असं गरमागरम पराठ्यासारखी चपाती बनवते. म्हणजे नॉर्मल चपातीच बनवते आणि त्यावर मी थोडं तूप घालते आणि दोन्हीकडनं त्याला छान असं भाजून घेते. माझी त्याची चपाती पण रेडी झाली होती अव्यूला भरवण्याची. आणि बघा गरमागरम कढी पण रेडी होती. म्हटलं चला आता अव्यूची प्लेट करून घेते आणि त्याला सर्वात आधी जेवण भरवते. माझं असं असते की माझ्या घरी कोणी पण आहे, कोणी पण असू द्या, प्रीतम आणि अव्यूच नाही तर कोणी पण आलं तर जेवणाची त्यांची जी काही वेळ असेल किंवा जी काही त्यांना भूक लागत असेल ज्या वेळेवर, त्याच्या आधी माझा स्वयंपाक झाला पाहिजे. ही नेहमी माझी प्रॅक्टिस असते. मला असं कधी आवडत नाही की कोणाला तरी भूक लागली आणि तेव्हा मी सडनली म्हणून हा थांबा मी बनवते, कारण आपल्याला कोणतीही गोष्ट बनवायला वेळ लागते. आणि हे फक्त अव्यूबद्दलच नाही होत, तर कोणीही माझ्या घरी येणार असेल ना, इव्हिनिंगला डिनरला, दुपारी लंचला, तर मी ते यायच्या 1-1.5 तास 2 तास आधीच स्वयंपाक करायला लागते की ते येईपर्यंत आपला पूर्ण स्वयंपाक झाला पाहिजे. आणि मला वाटते प्रत्येकच कोणीतरी असंच करत असेल. पण कधीतरी असं होतं की सडनली कोणी आलं, त्यावेळेसची गोष्टच वेगळी असते, ती सरप्राईज होऊन जाते. चला असो. बघा अव्यूला जेवायला भरवायला आणलं होतं आणि अव्यूला ना मी प्रॅक्टिस करत होते की जेवणापूर्वी थोडंसं पाणी द्यायचं, कारण तो काही ना काही खात असतो. सो ते सगळं आतमध्ये गेलं पाहिजे. थोडं 1-2 घूट पाणी पितो तो. त्यानंतर छान शहाण्या बाळासारखं मांडी घालून जेवण केलं त्याने. आणि आता मला आणि प्रीतमला सुद्धा जेवण करून घ्यायचं होतं, कारण मॉर्निंगचा ब्रेकफास्ट काहीच नव्हता झाला, फक्त कॉफी झाली होती दोघांची पण. म्हणून मग इथे पापड भाजायला घेतलं आणि सॅलेड घेतलं. रोजच्या दुपारच्या जेवणात मी मागल्या 8 दिवसापासून कंपल्सरी सॅलेड ॲड करते. भाताचं प्रमाण थोडं कमी केलं आहे, कारण सॅलेडमुळे ना 30% पोट भरून जातं आपलं. आणि त्याच्यात वॉटरचं प्रमाण पण बऱ्यापैकी असते, तर ते आपल्या बॉडीसाठी कधीही चांगलं आहे. सो असं काहीसं आमचं आजचं प्लेट होतं, ज्यात वरण भात मीच होतं, कारण आमच्याकडे ना दोन्ही टाईम कंपल्सरी मी वरण भात बनवत असते अव्यूसाठी, आमच्यासाठी. त्यानंतर प्रीतमला जेवणाचं ताट दिलं आणि मी निघाली एका स्पेशल ठिकाणी जाण्यासाठी. सो मी आता चालली आहे पार्लरमध्ये, जे समोरच आहे. त्यांना मला दाखवायचं होतं की हे माझे जे कर्ली हेअर येत आहे, तर म्हणजे त्यांना विचारायचं होतं की माझा शॅम्पू जो आहे तो कंटिन्यू करायचं की चेंज करायचं. ते मला थोडेफार सजेशन्स देणार आहे. त्यांनी लास्ट वीकच बोलावलं होतं, पण ते शक्य नाही झालं. सो मी आता तिथे चालली. ते ना नेहमी असं छान सजेस्ट करतात की काय करायला पाहिजे केसांसाठी. आणि खरंच सांगते, ट्रीटमेंट नंतर माझ्या केसांची ना ग्रोथ आणि सोबतच त्याची जे काही असं म्हणजे प्रॉपर सॉफ्टनेस आहे ना, ते खूप छान झालं आहे. आणि वेदर खूप मस्त आहे, एकदम जवळ आहे. तर मी पायीच चालली आहे, पण मस्त वाटतं. वेदर खूप छान आहे, मस्त वेदर झालं आहे. खरं तर कुठेतरी सकाळी ना असं थोडीशी ऊन येते, लगेच पाऊस येतो, लगेच असं वेदर होतं. पाऊस असं खूप नाही आलं आहे सकाळपासून, एकदम थोडाच आला आहे, पण वेदर खूप मस्त आहे. सो हे सलून हाऊस आहे जे माझ्या घराच्या अगदी समोरच आहे, पण खूप छान यांची सर्व्हिस आहे. एकतर माझ्या केसांमध्ये खूप सॉफ्टनेस आला आहे, फ्रिझीनेस पूर्ण 0 झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते नेहमी सजेशन्स देतात की तुम्ही काय वापरायला पाहिजे, काय नाही वापरायला पाहिजे, केस कसे वॉश करायचं आणि बाकी बऱ्याच गोष्टी ते मला नेहमी सांगत असतात. आणि म्हणून मी यांचं सजेशन घ्यायला आज आली होती, कारण माझ्या केसांची जी ग्रोथ आहे ना ती थोडीशी लवकर झाली आहे. 7-8 महिने झाले असेल मी ट्रीटमेंट घेऊन. आणि त्याच्यानंतर आता माझे थोडे कर्ली हेअर यायला लागले. वर जे बेबी हेअर्स आहे ते असं चेहऱ्याला
चेहऱ्याला लुक मला व्यवस्थित देत नाही आहे, कारण मी व्लॉगिंग करते तर आय शुड बी ऑलवेज इन लाईक की प्रेझेंटिव्ह असावं. तर त्याच्याबद्दलच मला बोलायचं होतं. तर ते मला बोलले की तुम्ही परत एक टचअप करू शकता, जे वरचे केस आहे ना तेवढं आपण परत सेम प्रोसेस करू आणि खालचे नको करायला. पण माझे खालचे पण केस ऑलरेडी वेवी व्हायला सुरुवात झाली होती. सो टचअप न करता काही दिवसांनी परत सेम प्रोसिजर करायचं आम्ही डिसाईड केलं. मी बोललेली तुम्हाला की वेदर फार चेंज झाला आहे आणि मला वाटते मी त्यांच्याकडे 10 मिनटं थांबली असेल आणि बघा परत पाऊस सुरू झाला आहे. अधूनमधून पाऊस सुरू असते. खरं तर भारी वाटते आणि पुण्यात ना अजिबात गरमी होत नाही. ही गोष्ट मला खूप सॅटिस्फाईड करते, कारण गरमी मला झाली की मला हेअरचं खूप असं प्रॉब्लेम होते, म्हणजे इचिंग होते. मला असा त्रास नाही होत पण इचिंग होते आणि त्या इचिंगमुळे मग मन कुठे लागत नाही. नखं वाढले असले की थोडे रॅशेस पण होतात. सो या सगळ्या गोष्टी असतात. पण वेदर थंड आहे, मस्त आहे, कारण नागपूरला खूप गरम आहे. म्हणजे मला असं वाटते बरं झालं आम्ही नाही गेलो, पण आता आमचं परत प्लॅन होतो आहे जायचा. लेट्स सी. वेदरवाईज खूप मस्त आहे पुणे. म्हणजे मी सगळ्यांना रेकमेंड करेल की पुण्यात एकदम भारी वाटतं. आता मी घरी आली, त्यानंतर थोड्या 10-15 मिनटं बसली, अवीला जेवण भरवलं. त्यानंतर मी सुद्धा छान असं जेवण वगैरे करून घेतलं, थोडा वेळ आराम केला, अवीला झोपवलं आणि त्यानंतर मला करायची होत्या सगळ्या कालच्या आणलेल्या भाज्यांची क्लिनिंग म्हणजे मी आणलेल्या भाज्या नेहमी धुवूनच ठेवते, म्हणजे 90% टाईम मी ते वॉश करून ठेवते जर मी काही हिरव्या पालेभाज्या नाही आणल्या तर. बट जर जेव्हा मी हिरव्या पालेभाज्या आणते ना तर माझ्या घरी निवडायला मी एकटीच असते. सो मला ते आधी निवडून ठेवणं गरजेचं वाटतं आणि म्हणून बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहे, बाकी ज्या सगळ्या भाजीपाला आहे ना ते मी तसंच ठेवून देते एका दिवसासाठी आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळीचं माझं हे काम असते, जे की आज दुपार होईपर्यंत आलं आहे. आणि खरं तर मी पण हे दुपार होईपर्यंत आणलं आहे. त्याचं रिझन असं होतं की मला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करायची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल रात्रीच्या वेळेसच मी झाडांना पाणी घातलं होतं. सो मी ना सोमवारी किंवा मंगळवारी ही जेव्हा कधी माझी गोष्ट होते ना भाज्यांची वगैरे वॉश करायची, तर यातलं जे पाणी असतं ना हे मला झाडांना द्यायचं असते. सो काल रात्री मी पाणी घातलं होतं झाडांमध्ये, तर मी म्हटलं की सकाळी सकाळी परत पाणी घालण्याची गरज पडत नाही, पण दुपारहून मी पाणी घालू शकते, कारण आज थोडीशी म्हणजे सकाळी ऊन पण आली होती. सो मी म्हटलं चला आता ना भाजी जे सगळे आहे ते क्लिनिंग करायला मी घेते आणि क्लिनिंग वगैरे करायसाठी म्हणजे माझं जे मोठं पातेलं आहे त्याच्यात मी पाणी घेते, त्याच्यात छान असं भाज्या वॉश करून घेते. कधीतरी मीठ पण घालते भाजी वॉश करताना, पण आज मी नव्हतं घातलं. आणि त्यानंतर सगळं ते पाणी जे आहे ना ते सगळं माझ्या झाडांना व्यवस्थित असं देऊन दिलं. आणि हे एकदा नाही मी 2-3दा करते, कारण ऑब्व्हियसली एकाच पाण्यात आपण भाज्या वॉश करत नाही, 2 ते 3 पाण्यांनी वॉश करतो. आता इथे माझं टमॅटो आणि कॅरेट वगैरे छान वॉश झालं होतं. भेंडी मला आवर्जून आज 2-3दा वॉश करायची होती, कारण ती थोडी जास्ती मला खराब वाटली. म्हणजे त्याच्यात जे बाकीचे गोष्टी होत्या ना ते जास्ती होत्या, असं तुम्हाला माहिती असेल त्याचे जे पत्ते वगैरे असतात ते. सो इथे मी 1-2दा भेंडी छान वॉश करून घेतली. तेही पाणी मी झाडांमध्ये नेऊन टाकत होती. म्हणजे एका झाडामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी आज घालत होती, कारण की काल रात्रीच घातलं होतं. सो बघा हे पाणी आहे, यातनं थोडी जास्ती इम्प्युरिटीज दिसत होती, म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे 2-3दा आपण भेंडी वॉश करूया. आणि भेंडी वॉश करण्याचा माझा आणखी एक रूल आहे की भेंडी ज्या दिवशी मी वॉश करते त्या दिवशी मी त्याची भाजी कधीच करत नाही. मी खूपदा बघितलं होतं की माझी मम्मा वगैरे ओल्या कापडाने भेंडी पुसून घ्यायची, पण मला असं वाटतं की ते एकदा पुसल्याने सगळं निघत नसेल, म्हणून मी ज्या दिवशी भेंडी आणते त्या दिवशी, तसंही कारण मी आठवड्याचा बाजार भरते घरी. सो आज वॉश केली तर मी उद्याही करू शकतो, बाकी वेळेस माझ्याकडे भाज्या असतात करायला. सो मी आज ती वॉश केली म्हणजे ती उद्याच्या दिवशी किंवा परवाच्या दिवशी वगैरे मी बनवेल. पण जर कधी इमर्जन्सीमध्ये मला बनवावंच लागलं तर मग मी परत एकदा त्याला कापडनी पण छान पुसून घेते. अदरवाईज ना म्हणजे भेंडीची भाजी खूप असं गजगज होते, ती खाल्ल्या जात नाही मग. सो म्हणून ही एक छोटीशी प्रॅक्टिस मी नेहमी भेंडीच्या भाजीसोबत यूज करते. आता त्यानंतर मला बाकी सगळ्या पण भाज्या क्लीन करायच्या होत्या, तर मी म्हटलं आधी जे सगळं म्हणजे आपलं कचरा असतो ना, कचरा म्हणजे आता जसं की मी भोपळा करते तर त्याच्यावरचं जे आहे किंवा फ्लॉवरच्या खालचं जे असतं म्हणजे त्याचे जे पत्ते वगैरे असतात जे आपण वापरत नाही भाज्यांमध्ये, ते सगळं काढून घेते म्हटलं आधी, म्हणजे जो कचरा आहे तो एका सोबतच सगळा असा जमा होऊन जाईल. अदरवाईज काय होते ना, थोडंसं करा मग परत कचरा जमा होतो, मग थोडंसं करा मग परत कचरा जमा होतो. म्हणून मी एकाच वेळेस सगळ्या कचरा जेवढा सगळा होणार होता तो सगळं मिक्स करून टाकलं. बीटरूटचे पण यावेळेस मला बीट खूप छान मिळाले. म्हणजे नॉर्मली कसे असते ना बीट असे गोल असतात, म्हणजे अजूनही गोलच आहे, पण यावेळेस त्याला मूड पण होते आणि ज्यावेळेस मूड असते ना तेव्हा ते फ्रेश असतात बीट. सो ते छान मिळाले होते. तर त्याच्यावरचं खालचा पोर्शन पण मी काढून टाकला. आणि त्यानंतर बाकी जे सगळे आता मी कचरा वगैरे काढून घेतला होता त्या भाज्या पण छान अशा वॉश करून घेतल्या.
भाज्या वॉश करून ठेवण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं रिझन हेच असते की स्वयंपाक करण्यात ना थोडा जास्त वेळ जातो ॲज कम्पेअर टू बाकी गोष्टींमध्ये. सो जेव्हा आपण स्वयंपाक करायला जातो तर परत आपल्याला भाज्या वॉश करावं लागतात. सो एकदा जर तुम्ही वॉश करून पुसून वगैरे व्यवस्थित कंटेनर्समध्ये भरून ठेवले तर तुम्ही काढल्या 2 ते 5 मिनिटानंतर त्याची लगेच भाजी पण करू शकता. हेच माझं एक प्रॅक्टिस असते या गोष्टींसाठी. हेच एक ॲक्च्युली रिझन आहे. कारण कसं होते कधी मी भाजी बनवायला जाते आणि लगेच अव्यू येते. मी पाण्याने वॉश करत असेल ना भाजी तर त्याचं असं असते की मला पण पाणी हवं आहे खेळायला आणि त्याच्यानंतर तो त्या गोष्टीसाठी जिद्द करतो. सो म्हणून मी असं ट्राय करते की ज्या गोष्टीसाठी तो जिद्द करतो ती गोष्ट त्याच्या पुढे कमी यावं. जसं की मी झाडांना पण पाणी टाकत असेल ना तर तो नेहमी माझ्या मागे येतो. त्याला पाण्याचा खेळ खूप आहे आणि लहान मुलांना पाणी खेळायला आवडतच असेल. सो अव्यूला सुद्धा खूप आवडतं. तर तो झाडातलं पाणी खेळेल किंवा कुंडीच्या खाली मातीत हात घालेल. मला प्रॉब्लेम नाही आहे त्या गोष्टीपासून, पण असं वाटतं की सतत त्या गोष्टी नको व्हायला. कारण पुण्यात ना आता खरंच थंडी पण खूप आहे. सो या सगळ्या गोष्टींकडे पण लक्ष द्यावं लागतं. सो चला असो माझं हे सगळं बोलणं तर चालूच असते. आता म्हटलं अव्यू अजूनही झोपलाच होता का आज तो बराच वेळ झोपला आणि त्याच्यासोबतच मम्मी म्हटलं चला माझं जे शेवग्याची शेंगा आहे तेही मी इथे जे आहे ते काढून घेते, सोलून ठेवून देते. प्रीतमला ना सोललेलीच आवडते. माझ्या मम्मीकडे मी कधीच नाही बघितलं होतं सोलून वगैरे करताना, पण प्रीतमचं असं असते की त्याला सोलून कर अदरवाईज ते शिजत नाही, ओपन होत नाही वगैरे. असं म्हटलं चला आता तेही सोलून ठेवून देते, वेळ आहेच तर. आणि सोबतच मी डाळिंब पण आणून ठेवली होती की डाळिंबाचे पण दाणे काढून ठेवते म्हणजे अव्यू झोपून उठला की त्याला मला द्यायला बरं पडेल. आणि ते बाहेर आहे तर म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर पण येऊन जाईल. अदरवाईज डायरेक्ट काढून त्याला दिलं तर सर्दी व्हायचे चान्सेस असतात. तसं तर त्याला टचवूड आता सर्दी इतक्यात झाली नाही आहे, खोकला पण इतक्यात झाला नाही आहे. पण बघा नाव घेताच माझं बाळ पण झोपून उठलं होतं. त्याच्यानंतर त्याचा धिंगाणा सुरू झाला होता. म्हणजे तो खूप रडला होता. त्याचं असं असते ना उठल्याबरोबर मी आजूबाजूला नाही दिसली की तो घरभर शोधतो आणि मग त्याचं रडगाणं सुरू होते. आणि मी दार लावून आली होती, प्रीतम पण आतमध्येच होता त्यामुळे त्याला मी दिसली नाही आणि त्याचं रडगाणं सुरू झालं होतं. मग त्याला थोडं शांत केलं, त्याला एक गडी साखर दिली. तो तिथे खात बसला आणि म्हटलं आता करतच आहे हे काम तर आधी हे सगळं फिनिश करून घेते. आणि त्यानंतर ते सगळं फिनिश झालं की लगेच अव्यूसाठी इथे खीर बनवायला घेतली होती. सो शेवईची खीर तुम्हाला माहिती असेल एकदम सिंपल असते. थोडंसं तुपामध्ये, माझ्याकडे ऑलरेडी रोस्टेडच होती शेवई पण तरीसुद्धा मी तुपामध्ये त्याला हलकंसं सॉते करून घेतलं. त्यामध्ये दूध घातलं, थोडीशी वेलची पूड घातली आणि एकच चमचा साखर घातला होता. पण मला म्हणजे बिलकुल पण आयडिया नाही आली की ही एवढी सारी होईल. एवढ्यातलं तो अर्धही खाणार नव्हतं हे मला माहिती होतं, पण मी तरी बनवून घेतली. म्हटलं ठीक आहे जेवणानंतर रात्रीचं आम्ही आणि प्रीतम वगैरे खाऊन घेऊ म्हणून. तिकडे माझी शेवई शिजत होती कारण ही शेवई ना थोडीशी मोठी होती तर त्याला शिजायला वेळ लागत होता. म्हटलं तेव्हापर्यंत माझे जे भाज्या आहे ना ते पण छान सुकले आहे तर या सगळ्यांना ना कंटेनर्समध्ये मी भरून ठेवते. आता तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी कंटेनर्स हे मागवले होते. हे कंटेनर्सची क्वालिटी खरंच खूप छान आहे. तुम्ही कन्सिडर करू शकता तुमच्या फ्रीज ऑर्गनायझेशनसाठी. कारण मी खूप दिवसापासून विचार करत होती मागवायचं आणि फायनली आज म्हणजे आलं आहे ते घरी. असं होते कोणत्या गोष्टी चालत आहे तर चालू द्या, पण असं होते की यार कधीपर्यंत असं करायचं, कधीपर्यंत मन मारायचं. आवडलं आहे तर घेऊया ना. 200-300 रुपये म्हणजे एवढी मोठी गोष्ट नाही आहे, आपण घेऊ शकतो, ती गोष्ट अफोर्ड करू शकतो तर घेऊया. सो म्हणून फायनली मी मागवलं होतं आणि मी खूप हॅप्पी आहे या गोष्टीसाठी. नॉर्मली कसं होते ना आपला जो खालचा मोठा कंटेनर असतो फ्रीजमध्ये तिथे सगळ्या भाज्या आपण ठेवून देतो. मी तरी तिथेच ठेवायची, प्लास्टिकमध्ये वॉश करून पण मी तिथेच ठेवायची. तर आता असं वाटतं ना छान असं ऑर्गनाईज ठेवूया. ऑर्गनाईज ठेवल्यानंतर जागा पण कमी लागते खरं तर. आता या 6 बॉक्सेसमध्ये माझ्या आजच्या सगळ्या भाज्या येऊन गेल्या होत्या. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करते. हा फक्त एक गोष्ट असते की कोणत्या डब्यात काय आहे. जसं की टमॅटो मी एका डब्यात अर्धे ठेवले, दुसऱ्या डब्यात अर्धे ठेवले तर ते थोडंसं होऊ शकतं एक प्रॉब्लेम. पण तो पण प्रॉब्लेम नाही आहे कारण ट्रान्सपरंट बॉक्सेस आहे तर तुम्हाला इझिली दिसून जाईल की कोणत्या डब्यात काय आहे. तुम्हाला असं ओपन करून बघायची गरज पडत नाही. मोठ्या कंटेनर्समध्ये सगळे प्लास्टिक ठेवल्यावर एक काढा, मग दुसरं बघा, दुसरं काढा, तिसरं बघा, तेही नसेल तर खाली असेल. पण जर तुम्ही बॉक्सेसमध्ये ठेवलं तर ते व्यवस्थित तुम्हाला दिसेल. आणि शिवाय त्याच्यात या एकेका बॉक्सेसमध्ये ना 1/2 kg पर्यंत सगळ्याच गोष्टी आरामात मावून जातात. बघा एक तुम्हाला ऑर्गनाईज करण्याची ट्रिक पण असते खरं तर काही वेळेस. जसं की आता मी फ्लॉवर कापून सगळं ठेवला तिथे तर त्याच्यामध्ये माझा फ्लॉवर बरोबर आवडा पण आला त्या अर्धा किलोच्या बॉक्समध्ये. आता मी हा जो कोहडा आहे, आमच्याकडे याला कोहडाच म्हणतात, इथे भोपळा म्हणतात, तर भोपळा जो आहे 1/2 kg तो तिथे मावला नसता. पण आता मी त्याला कटिंग करून ठेवलं तर माझा 1/2 kgचा भोपळा पूर्णपणे त्या बॉक्समध्ये आला. तर असं जर तुम्ही ऑर्गनाईज करून ठेवला ना तुम्ही, म्हणजे छोट्या गोष्टी पण छान ऑर्गनाईज करून ठेवलं तर बऱ्याच गोष्टी छोट्या जागेत पण मावून जातात. खरं तर बाकी घर माझं एवढं ऑर्गनाईज राहत नाही, कधीतरी अव्यूमुळे, कधीतरी माझ्या कंटाळ्यामुळे. पण ज्या गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवायला पाहिजे ते
मी खूपदा ट्राय करते ठेवायचं. माझ्याकडे आणखी पण बॉक्सेस आहे, पण हे कसे ना एकावर एक स्टॅक होतात, बाकीचे नाही होत. बाकीचे कसे छोटे मोठे असतात तर ते तेवढे स्टॅक होत नाही, पण यामध्ये माझ्या बऱ्याच गोष्टी बघा, हाफ KGच्या गोष्टींपेक्षा जास्ती गोष्टी त्यामध्ये मावत होते. भेंडीसुद्धा माझी हाफ KG व्यवस्थित यात मावून गेली होती. आणि बघा असा काहीसा माझ्या त्या बॉक्सेसचा लुक होता. एकावर एक बरोबर 6 आले होते आणि माझ्या फ्रीजमध्ये 2 ठेवलं तर एका याच्यामध्ये माझे सगळे जो एक बॉक्स असतो ना, बॉक्स म्हणजे एक जी जागा असते ना, त्याच्यात माझे हे सगळे व्यवस्थित येऊन गेले होते. आणि या गोष्टीने मी खूप हॅपी होती, कारण ते प्रॉपर ऑर्गनाईज झालं होतं. आणि दुसरीकडे माझी शेवई पण रेडी होती, गार पण झाली होती. आता अव्यूला छान असं शेवई भरवून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. आणि पॉप पाहिजे, ठीक आहे. काय पाहिजे? बरं तर चलतं पहिले, चला. हो ना बाबा, पुढे चल. होय होय. से थँक्यू, से थँक्यू. थँक्यू म्हणा आधी. अव्यू डन इज डन. गो प्ले, गो बडबडू. कुठे जायचं बडा? इकडे खेळ, इकडे खेळा, सगळ्यांमध्ये खेळा छान. तुझे फ्रेंड्स आहे का इथे? पुढे नाही जायचं दीदी, स्विंग कर. ओके ओके ओके. स्लो स्लो अव्यू, स्लो. एकच आहे का? अच्छा. मस्त इथे मी अशी पनीरची भाजी बनवली आहे आणि आता देवाला नैवेद्य करते. प्रीतमला पण जेवायला देते, कारण त्याला भूक लागली आहे. चला. चला तर माझी भांडी आवरली आहे, किचन सगळं क्लीन झालं आहे, छान आमचं सगळ्यांचं जेवण झालं आहे. आता झोपण्याची तयारी, कारण उद्या लवकर उठायचं आहे. मॉर्निंगला योगा क्लास आहे आणि खूप इफेक्टिव्ह वाटतं आहे मला, खूप छान वाटतं आहे. इंटरनली मला छान वाटतं आहे ॲक्च्युली, आणि फिजिकली पण हळूहळू स्ट्रेचिंग होईल, फ्लेक्झिबिलिटी येईल. आणि प्रत्येकच गोष्टींना वेळ लागतो, या गोष्टींना पण वेळ लागेल. आता मला 8 दिवस झाले असतील फक्त, आणि बघूया पुढे आणखी काय काय होते. मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन ते कोण आहे वगैरे, पण आधी मी थोडा एक्सपिरियन्स घेऊन घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन. चला तर माझं एक हे मिशोचं पार्सल आलं आहे, हे मी ओपन करते आणि याच्याबद्दल मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे की काय आहे, कसं आहे, कशासाठी मागवलं आहे. पण एवढं लक्षात ठेवा की हे खूप युजफुल आहे. म्हणजे मला वाटतं ज्यांच्याकडे छोटे मुलं असेल किंवा जे लोक स्ट्रॉचे बॉटल्स यूज करतात त्यांच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. चला तर आपण भेटूया लवकरच, तेव्हापर्यंत बाय.